गुड मॉर्निंग. आज 4 जून सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे नैनिताल आणि भीमताल फिरायला आलेलो आहोत. काल एक व्हिडिओ पाहिला, व्हायरल होत होता की मराठी काही पर्यटक आपले आले होते मुंबईचे आणि ते अडकले नैनितालला. त्यांना गाड्यानं वगैरे पुढे सोडलं नाही. सो जस्ट एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे. नैनितालला कुठल्याही गाड्या ते आतमध्ये जाऊ देत नाही आहेत. तुमच्या प्रायव्हेट कार नाही जाऊ देत. बाहेरच्या टॅक्सी पण असतील येलो नंबर प्लेट, तर त्यासुद्धा आतमध्ये सोडत नाहीत. बाहेरच त्या बॉर्डरवर तिथे सोडाव्या लागतात आणि आतमध्ये जाऊन मग तिथे काही फिरायच्या लोकल तुम्हाला ज्या शटल आहेत झूला वगैरे जायला किंवा तिथल्या ज्या लोकल टॅक्सी आहेत त्याच तुम्हाला घ्याव्या लागतात. तुम्ही तिथे तुमची गाडी घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे इनकन्व्हिनियन्स होणार आहे. सध्या खूप छान वातावरण आहे, प्लेझंट वातावरण आहे. पाऊस थोडा पडलेला आहे, त्याच्यामुळे इथे क्राऊडिंग खूप होतं आहे, ओव्हर क्राऊडिंग होतं आहे आणि ओव्हर टुरिझममुळे जे प्रॉब्लेम सगळे येतात ते सगळे फेस करावे लागत आहेत. सो माय सजेशन इज तुम्ही नैनितालला राहण्यापेक्षा त्याच्याजवळ भीमताल आहे, भीमतालला तुम्ही स्टे घ्या. तुम्ही बघताय ऑलमोस्ट नैनिताल लेकसारखं आता सध्या इथे बोटिंग सुरू नाही आहे, पण काल आम्ही अगदी पीक अवर्समध्ये आलो होतो तेव्हासुद्धा क्राऊडिंग खूप नव्हतं. थोड्याफार बोटी होत्या की ज्या आतमध्ये लेकमध्ये होत्या. चांगले ऑप्शन आहेत, खाण्यापिण्याचे चांगले ऑप्शन आहेत. अराउंड द लेक प्रॉपर्टीज आहेत, पूर्ण लेकला फेरा मारू शकता तुम्ही वॉक करून. एवढं छान रोड आहे आणि बहुतेक सगळ्या प्रॉपर्टीजला पार्किंग पण अवेलेबल आहे. आम्ही जेव्हा सर्च करत होतो प्रॉपर्टीज नैनितालला राहायला, तर एकतर नैनितालच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज ह्या खूप जुन्या आहेत लेकच्या शेजारच्या, प्राईम लोकेशनवरच्या. त्या मेंटेन नाही केलेल्या आहे नीट. सगळ्यांना पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो भीमतालला जर तुम्ही स्टे केला तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही अवॉइड करू शकता. भीमतालला स्टे करा, खूप छान व्ह्यू आहे, वातावरण खूप छान आहे आणि इथून जवळजवळ 1 ते सव्वा तासाच्या अंतरावर नैनिताल आहे. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन तिथे जाऊन बाहेर पार्क करून सगळं आतमध्ये फिरून येऊ शकता किंवा टॅक्सी ड्रॉप घ्या. तिथे चालतच फिरण्यासारख्या खूप गोष्टी, चालत फिरून सगळीकडे व्हिजिट करा आणि पुन्हा भीमतालमध्ये येऊन राहू शकता. बाय.